नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करण्याची तारीख आलेली आहे. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2024. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सबस्क्रायबर्सनी, आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सनी आपला कमेंट करून विचारलेलं होतं की सर, आमच्या या कोर्सेसला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे का, कोणत्या कोर्सेसला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे. ह्याच्याविषयी मी वेबसाईट चेक केली. ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनसाठी विद्यापीठानं स्पेशल वेबसाईट तयार केलेली आहे. ठीक आहे, ही स्पेशल वेबसाईट आहे asm.ycmu.org.in, asm.ycmu.org.in. स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला वरच्या साईडला. ओके, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे. ठीक आहे, तर कोणकोणत्या कोर्सेसना होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचं आहे त्याची यादीसुद्धा ह्या ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला मिळते आणि ती यादी आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर ही एकूण कोर्सेस आहेत. कोर्सेस कमीच आहेत, फक्त यांनी काय केलेलं आहे की सेमिस्टरप्रमाणे सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही 84 सिरियल नंबरपर्यंत गेलेलं आहे. 84 कोर्सेसचं ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करायचं नाही, कमी आहेत. फक्त एवढं काय केलेलं आहे की त्यांनी सेमिस्टरसुद्धा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरचा उल्लेख केला असल्यामुळे ही यादी तुम्हाला मोठीलट यादी दिसत आहे, एवढी मोठी यादी नाही. ठीक आहे, थोडक्यामध्ये सांगतो. NEP 2020 पॅटर्ननुसार जेवढे UG आणि PG, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, तर NEP 2020 पॅटर्ननुसार जेवढे UG आणि PG प्रोग्राम्स चालू झाले आहेत, काही गेल्या वर्षी चालू झाले आहेत, काही ह्या वर्षी चालू झाले आहेत, ते सर्व UG आणि PG प्रोग्राम्सला सर्व सेमिस्टरना होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे थोडक्यामध्ये. ठीक आहे, आता डिटेलमध्ये सांगतो. आणि सर्वच आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आपण शेवटपर्यंत जाऊ, तर शेवटपर्यंत 84 दिसत आहे तुम्हाला, शेवटचा अनुक्रमांक किंवा सिरियल नंबर. तर आपण आता शेवटून पहिल्याकडे म्हणजे चढत्या क्रमाने जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता, असं हळूहळू पाहू शकता तुम्ही. एक मिनिट पाहू शकता की तर ह्या 84 नंबरपर्यंतच्या सर्व ही जी तुम्हाला कोड दिसत आहेत यांची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख एकच आहे. ती तारीख आहे 15 डिसेंबर 2024. स्क्रीनवर जेवढे तुम्हाला कोर्सेस दिसत आहेत त्या सर्वांची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. आणि आज दिनांक आहे 7 डिसेंबर 2024. तर आपल्याला वेगाने होम असाइनमेंट लिहायचं आहे आणि लवकरात लवकर अपलोड करायचं आहे. तारीख वाढेल न वाढेल सांगता येत नाही, कारण सेमिस्टरची एक्झाम जवळच आलेली आहे. त्याच्यामुळे तारीख वाढण्याची वाट पाहू नये. ठीक आहे, तारीख वाढण्याची वाट पाहू नये. या यादीमध्ये ज्या कोणत्या लोकांचं होम असाइनमेंट सबमिशन चालू झालेलं आहे त्या सर्वांनी लवकरात लवकर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून टाकायचं आहे. ठीक आहे, ओके. हां, एक मिनिट. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक मिनिट. आता यादी खूप मोठी आहे, हे वाचत बसलं तर खूप वेळ होईल. ठीक आहे, तरी पण वाचतो. ओके, मी फक्त कोड वाचून दाखवतो मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, आता जी तुम्हाला यादी दिसत आहे 84 अनुक्रमांकाची, ह्याच्यातील काही ऑनलाईन होम असाइनमेंटचं काही ऑनलाईन सबमिशन आणि चालू झालेलं नाही, त्यांचं लवकरात लवकर होणार आहे. सगळ्याच ऑनलाईन सबमिशनच करायचं आहे. चालू झालेल्यांचं स्टार्ट डेट आणि एंड डेट दाखवत आहे आणि ज्यांचं चालू झालं नाही त्यांचं नॉट स्टार्टेड दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता इथं सिरियल नंबर 4 मध्ये पाहू शकता तुम्ही, सेमिस्टर 4 आहे, नॉट स्टार्टेड म्हणत आहे.
M117 म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स M.Com आहे, तर त्याचं सेमिस्टर 4th आहे, तर नॉट स्टार्टेड दाखवत आहे. ठीक आहे, ती लवकरच चालू होऊन जाईल, त्याला वेगळी तारीख असेल, शेवटची तारीख त्याची वेगळी असेल. ठीक आहे, परंतु ज्या कोर्सेसचं ऑनलाईन सबमिशन चालू झालेलं आहे ऑलरेडी, त्याच्या पुढे स्टेटसमध्ये स्टार्टेड लिहिलेलं आहे, स्टार्ट डेट पण टाकलेला आहे त्यांनी, लास्ट डेट पण टाकलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही अवघड जाणार नाही. ज्यांचं चालू झालं आहे त्यांच्या कोर्सच्या पुढे स्टार्ट डेट आणि लास्ट डेट तिन्ही पण दाखवलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर करून टाकायचं आहे. ज्यांचं चालू झालेलं नाही त्यांचं चालू झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. तसेच तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे होम असाइनमेंट सबमिशनची, ऑनलाईन सबमिशनची, asm.ycmu.org वर जाऊ शकता आणि तिथं तुम्हाला विविध टॅब दिसतील. त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ऑनलाईन, त्याच्यावर क्लिक करून अशी तुम्हाला PDF ओपन होते. त्याच्यामध्ये तुमच्या कोर्सच्या पुढे, तुमच्या सेमिस्टरच्या पुढे स्टेटसमध्ये स्टार्ट डेट चालू झालेला आहे का बघा, स्टार्ट डेट आहे का बघा, लास्ट डेट आहे का बघून तुम्ही वेळोवेळी पाहू शकता. ठीक आहे, ओके. आता मी फक्त कोड सांगतो ज्यांना होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. बाकी तुम्ही स्टार्टेड झालेलं असेल तर लवकरात लवकर सबमिशन करून टाका, स्टार्टेड झालं नाही तर स्टेटस चेक करत राहा. ठीक आहे, तर पहिला प्रोग्राम कोड असणार आहे M117 मास्टर ऑफ कॉमर्स, NEP पॅटर्ननुसार चालू झालेला आहे, ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. पुढचा असणार आहे M48 NEP पॅटर्ननुसार चालू झालेला कोर्स आहे, MA उर्दू. ठीक आहे, त्याच्या पुढचा आहे M49 NEP पॅटर्ननुसार चालू झालेला कोर्स आहे, MA मराठी M49. M50 NEP पॅटर्ननुसार चालू झालेला आहे, MA इकॉनॉमिक्स. पुढे घेऊया, एक मिनिट. M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन NEP पॅटर्ननुसार चालू झालेला कोर्स आहे. आणि थोडं वर घ्या, M59 MA हिंदी NEP पॅटर्ननुसार चालू झालेला कोर्स आहे. M60 MA हिस्ट्री NEP पॅटर्ननुसार चालू झालेला आहे. M83 MA एज्युकेशन NEP पॅटर्ननुसार चालू झालेला आहे. M85 MA हिंदी NEP पॅटर्ननुसार यावर्षी चालू झालेला आहे, 2024-25-17 मध्ये चालू झालेला आहे. यावर्षी नवीन कोर्स चालू झालेला आहे M85. ठीक आहे. P131 P131 BCA. ठीक आहे, BCA ह्याचं सुद्धा करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन सबमिशन. P144 MCA ह्याचं सुद्धा ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. P21 B.Ed स्पेशल. ठीक आहे, ह्याचं पण करायचं आहे. P79 MBA. पुन्हा नंतर V100 BSc BCZ ग्रुप ह्याचं पण करायचं आहे. ठीक आहे, पुढे घेऊया आपण V140 BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज ह्याचं पण करायचं तुम्हाला. V151 MSc इन मॅथमॅटिक्स ह्यांचं करायचं आहे. V152 MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स. V153 MSc इन फिजिक्स. V154 MSc इन केमिस्ट्री. V155 MSc इन झुलॉजी. V156 MSc इन बॉटनी. V92 बॅचलर ऑफ सायन्स PCM ग्रुप. ठीक आहे, ओके. तर हे मी फक्त हे प्रोग्राम कोड आणि कोर्सचं नाव सांगितलेलं आहे. बाकी हे जे डिटेल आहे तुम्ही सेमिस्टर कोणत्या सेमिस्टरचं चालू झालेलं आहे वगैरे तुम्ही रेग्युलर चेक करायचं. काही सेमिस्टरचं चालू झालेलं आहे, सेमिस्टर 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, त्या सेमिस्टरचं चालू झालेलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही लॉग इन करून प्रोफाईलमधून ते आन्सर शीट डाउनलोड करून त्याच्यावर उत्तरं लिहायचं आणि परत त्याच वेबसाईटवर जाऊन प्रोफाईलमध्ये जाऊन अपलोडच्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, लवकरात लवकर करायचं आहे. एकदा पूर्ण यादी बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, फॉन्ट साईज बारके आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहता तुम्ही तेव्हा यूट्यूबच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं, क्वालिटी ऑप्शन दिसेल, क्वालिटीच्या पुढे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲडव्हान्स्ड सेटिंग येते त्याच्यावर क्लिक करायचं. मग तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचं रिझोल्युशन दिसेल, स्क्रीन रिझोल्युशन. त्याच्यामध्ये 1080p किंवा त्याच्यापेक्षा हायर रिझोल्युशनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ तुम्ही असं झूम करून सुद्धा पाहू शकता. पॉज करून झूम करायचं, सोपं जातं. पॉज करायचं आणि झूम करायचं. तसेच तुम्ही माझा आवाज ऐकत ऐकत सुद्धा तुम्ही स्क्रीनवरील फॉन्ट बघू शकता.
हाय रेझोल्युशन केल्यानंतर. ठीक आहे. तर लवकरात लवकर होम असाइनमेंट लिहिणे आणि अपलोड करण्याची काम पूर्ण करायचं आहे. ही कंपल्सरी आहे. कॉलेजवाले करणार नाही, तुम्हाला स्वतःला करायचं आहे. काही अडचण आली तर मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुमच्या जवळ स्टडी सेंटर असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टडी सेंटरला सुद्धा भेट देऊ शकता. तिथे तुमचे स्टडी सेंटरचे कोऑर्डिनेटर समंत्रक सर असतात. ते सर सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची खासियत आहे की जे कोऑर्डिनेटर असतात ते खूप चांगले असतात, तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. ठीक आहे. वेळ काढून जायचं जेणेकरून त्यांच्या हातातलं काम संपलं की तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतील. आपण काय करतो, आपण लवकर गेल्या गेल्या माझंच काम करा म्हणतो. त्याला इतरही बरेच कामं असतात. थोडं थांबायचं, सर थोडं थांबतो म्हणायचं, थोड्या वेळानं आपला प्रश्न मांडायचा आणि त्याचं उत्तर व्यवस्थित घेऊन आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. सर्वांना शुभेच्छा होम असाइनमेंट लिहिण्याकरता. आणि होम असाइनमेंट लिहिणं तेवढं काही अवघड नाही. तुम्हाला पुस्तकं आहेत, ई बुक्स अवेलेबल आहेत, वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच स्टडी सेंटरला तुमचं हार्ड कॉपी असेल तर हार्ड कॉपी स्टडी सेंटरकडून घेऊन यायचं आहे. हार्ड कॉपी म्हणजे पुस्तकं जर स्टडी सेंटरला अवेलेबल असतील तर घेऊन यायचं पटकन जाऊन. पुस्तकं घेतलेलं कधी बी चांगलं. एकतर काय होतं की तुम्ही स्मार्टफोनमध्ये ई बुक्स डाउनलोड करता, चांगली गोष्ट आहे, बट त्याला झूम करून पाहावं लागतं, सेव्ह करून ठेवावं लागतं, ते थोडं अवघड आहे काम. तर त्याच्यापेक्षा तुम्ही हार्ड कॉपी जर आणली तर पेन्सिलने मार्क करून किंवा हायलायटरने मार्क करून तुम्ही प्रश्नाची उत्तरं अंडरलाईन करू शकता आणि आन्सर शीट डाउनलोड करून लगेचच्या लगेच लिहून अपलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी हार्ड कॉपी असेल कॉलेजमध्ये तर घेऊन या. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना गरजू व्यक्तींना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओला लाईक करतच नाहीत. व्हिडिओ एवढे मोठ्या प्रमाणात आपले पाहतात सबस्क्रायबर्स, व्हिडिओला लाईकच करत नाहीत. लाईक केलेलं कधीही चांगलं, मला आनंद होतो, प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. ते टॉनिकचं काम करतं, प्रोत्साहनाचं काम करतं. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.